स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत झटपट अशी होणारी मुंबई स्टाईल पावभाजी। अगदी बनवायलाही सोपी आणि साधी रेसिपी घरच्या घरी साहित्यात बनवूयात। तर त्यासाठी इथं मी इथे अर्धी वाटी गाजर, अर्धी वाटी वाटाणे, 1 वाटी फ्लावर, 1 वाटी बारीक चिरलेला टमॅटो, 1 वाटी इथं बारीक चिरलेला कांदा, पाऊण वाटी शिमला मिरची आणि एक अशी म्हणजे 2 मोठे बटाटे आणि फ्रेश अशी कोथिंबीर आणि आलं लसणाची असं ठेचून घेतले आहेत। तर हे सगळं बारीक चिरून घेतलेले आहेत। त्यानंतर आता आपण इथनं भाज्या शिजवून घेणार आहेत। तर त्यासाठी इथनं मी कुकरमध्ये भाज्या शिजवणार आहेत। तर इथे इथनं म्हणजे 1 पळी तेल टाकायचं आहे। त्यानंतर अर्धा चमचा इथनं जिरे टाकायचे, ते छान असे फुलून द्यायचे तेलामध्ये आणि छान एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपण सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत। तर इथे मी पहिल्यांदा इथनं 1 वाटीचे फ्लावर होतं ना, ते मस्त स्वच्छ धुवून इथे टाकलेले। त्यानंतर बटाटे टाकले, त्याचबरोबर गाजर पण टाकले, त्याने पण टेस्ट छान येते। आणि थोडीशी इथनं जी अर्धी वाटी वाटाणे होते फ्रेश, तर ते पण टाकून घेतलेले आहेत आणि एकदा छान असं इथनं त्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण इथनं मसाला ॲड करणार आहेत। तर इथे बघू शकता आपण इथनं कुकरला ह्या सर्व भाज्या इथनं एकदम म्हणजे शिजवून घेणार आहेत। त्यानंतर बाकीचे इथनं फोडणी करून घेणार आहेत। तर इथे बघू शकता छान असं परतून घेतलं। त्यानंतर इथे काय करायचं, अर्धा चमचा इथनं पावभाजी मसाला टाकायचा, त्याने इथनं फ्लेवर पण खूप छान येतो। त्याचप्रमाणे इथनं चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बटर पण टाकू शकता आहेत, बटरने खूप छान फ्लेवर येतो। आणि ते एकदा इथनं छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आपला मसाला आणि मीठ इथनं सगळीकडे असं भाज्यांना आपलं कोटिंग होऊन जाईल छान। तर इथे इथनं मी भाज्या छान अशा व्यवस्थित इथनं मिक्स करून घेतल्या। त्यानंतर आपल्याला इथनं भाज्या शिजण्यासाठी इथनं पाणी टाकायचे। तर इथनं भाज्या बुडेल तिथपर्यंतच पाणी टाकायचं, खूप जास्त पाणी टाकायचं, कारण इथनं या भाज्या शिजण्यासाठी इथनं जास्त म्हणजे पाण्याची गरज नाही राहत। आणि हिवाळ्यामध्ये कसं सगळ्या भाज्या फ्रेश राहतात, त्यामुळे त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे इथनं जास्त पाणी नाही टाकायचं। आता जेवढं टाकलेलं आहे पाणी तेवढं सफिशियंट आहे, तुम्ही पण एवढंच टाका, जेणेकरून तुमची पावभाजी छान अशी होईल। तर आता इथे कुकरचं झाकण लावून घ्यायचे, 3 ते 4 शिट्ट्या गॅसवर मस्त होऊन द्यायच्या। तोपर्यंत एका साईडला कढई घ्यायची। तर शक्यतो कढई घेताना काय करायचं माहिती का, मोठी म्हणजे अशी जाडबुडाचीच कढई घ्यायची, जेणेकरून आपली पावभाजी करपली जात नाही आणि त्याचा तळ मोठा असला ना, मग ती छान अशी परतण्यासाठी वगैरे ती छान राहते। तर इथे मी अमूल बटर यूज केलेले आहेत आणि शक्यतो बटरची आपण जी पावभाजी करतो ना, तर त्याची टेस्ट खूप छान राहते। तर आपण जी मुंबई स्टाईल करतो आहे त्याच्यामध्ये बटर बऱ्यापैकी म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये यूज केला जातो। तर इथे बटर मेल्ट झाले तेलामध्ये। आता काय करायचं, अर्धा म्हणजे पाव चमचा इथे जिरे घेतलेले आहेत, ते छान अशी व्यवस्थित फुलले की त्यानंतर त्याच्यामध्ये जी आपण बारीक चिरलेली शिमला मिरची होती तर ती टाकायची। ती छान अशी सोनेरी रंगापर्यंत म्हणजे गोल्डन होईपर्यंत छान व्यवस्थित परतून घ्यायची, जेणेकरून म्हणजे त्यातला कच्चापणा वगैरे सगळं निघून जाईल। तर इथे बघू शकता छान अशी मस्त। आता इथे गॅसची फ्लेम मी फुल ठेवलेली, जेणेकरून लवकर म्हणजे आपल्या भाज्या होऊन जातील। तर एका साईडला आपण कुकर लावून दिले आणि दुसऱ्या साईडला लगेच हे करायचं, जेणेकरून आपली पावभाजी खूप झटपट होते। तर त्यानंतर शिमला मिरची छान अशी फ्राय झाल्यानंतर तिथे कांदा टाकायचा आहे। आता कांदा गुलाबी रंगापर्यंत मस्त परतून घ्यायचा आहे। शक्यतो कंटिन्यू हलवत राहायचं, जेणेकरून एकसारख्या याच्यावर व्यवस्थित तो परतला जातो। तर इथे बघू शकता छान असं म्हणजे कांदा पण मऊ पडला गेलेला आहे। एकदा दोनदा असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कढईचा तळ मोठा असला ना, तर भाज्या पण खाली लवकर शिजल्या पण जातात आणि छान व्यवस्थित हलवता येतं। तर ही पावभाजी बनवायला अगदी सोपी आहे, झटपट पटापट होणारी अशी मुंबई स्टाईल पावभाजी आहेत। तर त्यानंतर काय केलं मी, जे आता कांदा पण गुलाबी रंगापर्यंत फ्राय झाला, त्यानंतर अद्रक आणि लसूण जे मी ठेचून टाकलेले आहेत ते टाकून घेतलं। त्यानंतर टमॅटो टाकलं। आता टमॅटो इथे लास्टला टाकायचं, जेणेकरून काय होतं माहिती का, टमॅटो शिजायला जास्त टाईम पण नाही लागत आणि लगेच तो शिजला पण जातो। आणि तसं शिमला मिरची आणि कांदा थोडा म्हणजे हार्ड असतं, त्यामुळे त्याला थोडा टाईम लागतो आणि टमॅटो सॉफ्ट असतं। तर इथे बघू शकता छान त्याला आता मस्त 1-2 मिनिट मस्त शिजून देते। त्यानंतर असं मस्त त्याला तेल सुटलं जातं
आता इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर भाज्या कढईला घ्यायच्या, जेणेकरून मध्ये आपल्याला मसाले टाकतील. इथे मी 2 चमचे पावभाजी मसाला टाकून घेतला. त्यानंतर अंबाडीचा चटपट मसाला आहे ना, तो टाकायचा. त्याने फ्लेवर खूप छान येतो. पाव चमचा हळद टाकायची आणि एव्हरेस्टचा चिकन मसाला टाकायचा त्याच्यामध्ये, जेणेकरून आपली पावभाजी एकदम स्ट्रीट स्टाईल, म्हणजे हॉटेलमध्ये जशी भेटते ना, सेम तसाच फ्लेवर येतो. कारण हे मसाले म्हणजे ते सगळे यूज केले जातात, जेणेकरून आपली पावभाजी एकदम म्हणजे हॉटेलसारखीच परफेक्ट होऊन जाते. तर इथे काय करायचं, आता थोडंसं पाणी टाकून घ्यायचं, जेणेकरून आपल्या भाज्या व्यवस्थित शिजल्या पण जातात आणि आपले मसाले करपत पण नाही. तर इथे बघू शकता, छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि इथे काय करायचं, गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मस्त त्याला शिजून घ्यायचं. तर जोपर्यंत तेल सुटत नाही ना, तोपर्यंत याला मस्त असं शिजून द्यायचं. तोपर्यंत आता कुकरला पण 3 ते 4 शिट्ट्या होऊन गेल्या, तर तुम्ही बघू शकतात. तर इथे आपल्या भाज्या एकदम सॉफ्ट शिजल्या गेल्या आहे, जेणेकरून पळीच्या साह्याने एकदम बारीक करून घेतलं. मॅशरची सुद्धा गरज पडलेली नाही. तर त्याची आता याच्यामध्ये असे घट्ट झालेले आहेत. आता इकडे बघू शकता तुम्ही, मस्त छान असे भाजीला असे तेल कढईने सुटले. याचा अर्थ म्हणजे कसं राहतो का, आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत मस्त व्यवस्थित. त्यानंतर आता ज्या भाज्या एकदम कुकरमध्ये शिजवलेल्या होत्या त्या मस्त मॅश करून घेतल्या. आणि मग आता जे आपण तडका केलेला होता भाज्या मसाला, तर त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. आता इथे खूपच घट्ट आहे, कारण त्यांना अजून शिजवून द्यायचे आहेत मला. आणि त्यामुळे तुम्हाला जसे घट्ट पातळ हवी ना, तर तुम्ही त्याप्रमाणे पाणी टाकून घ्या. तर मी थोडं पातळ टाकणार आहे, कारण 5 ते 10 मिनिट मी कमी फ्लेमवर त्या भाजीला असेच होऊन देणार आहेत, जेणेकरून त्यातला फ्लेवर खूप छान येतो आणि भाजीची म्हणजे एकदम होऊन जाते, घट्टसर मस्त एकसारखी अशी होऊन जाते. तर इथे बघू शकता, मी एवढं पाणी टाकून घेतलेले आहेत. त्यानंतर आधी पण भाजी शिजायला मी मीठ टाकलं होतं, पण नंतर आपण मसाले वगैरे सगळं ॲड केलं, तर त्यानुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं चवीपुरतं आणि एकदा छान असं व्यवस्थित मिक्स करायचं. आता फुल फ्लेम करायची गॅसची आणि छान अशी उकळी आणून घ्यायची. आता उकळी आल्यानंतर काय करायचं, तर गॅसची फ्लेम आता मिडियम टू लो करायची आणि 5 ते 10 मिनिट छान असं गॅसवरच ठेवायची तिला, जेणेकरून सगळ्या भाज्या अशा मऊसूत शिजतात आणि एकदम असं एकसारखं याच्यामध्ये होऊन जातात. तर इथे वरून मी फ्रेश कोथिंबीर टाकून घेतली आणि आता याला 5 ते 10 मिनिट असंच ठेवून घेते. तर फायनली आता इथे बघू शकता, मी हलवून घेते छान आणि आता त्याला असंच शिजून देते. तर मस्त कलर, मी याच्यामध्ये तुम्ही कलरिंगसाठी बीट पण टाकू शकता. तर इथे बघा किती भाजी आपली कमी झाली आणि फायनली पावभाजी आपली तयार झालेली मस्त. आणि तुम्हाला जर कलर हवा असेल ना, तर तुम्ही याच्यात बीट टाकू शकता. माझ्याकडे बीट नव्हतं, त्यामुळे मी गाजर पण टाकलं. तर कलरसाठी तुम्ही बीटचं ऑप्शन देखील वापरू शकता. तर इथे आता पाव मस्त मुंबई स्टाईलचा पाव गरम करताना तर तसंच आपण इथे करणार आहे. तर मस्त आधी अमूल बटर टाकायचं मस्त तव्यावर. ते थोडंसं गरम झालं का त्याच्यामध्ये आपण जी भाजी बनवली ना ती टाकून घ्यायची. जर तुम्हाला खूप स्पायसी आवडत असेल ना, तर इथे पावभाजी मसालासुद्धा तुम्ही ॲड करू शकता. आणि असे मस्त पाव घ्यायचे आणि दोन्ही म्हणजे छान असे प्रेस करून घ्यायचे आणि पलटी मारून घ्यायची एकदा. जेवढा आता ते मसाला पावभाजी टाकलेला त्यांच्यामध्ये छान असं पावला कोटिंग करून घ्यायचं. त्यानंतर ते मध्यभागीसुद्धा अशी पलटी मारून घ्यायची, म्हणजे दोन्ही साईडने व्यवस्थित छान शेकून घ्यायचे. त्यानंतर मी बटरसुद्धा टाकणार आहेत, कारण जेवढा आपला पाव जेवढा छान भाजला जाईल ना, त्याची आणि पावभाजीची अजून टेस्ट खूप छान लागते. तर इथे बघू शकता, मी थोडंसं मस्त बटर टाकून घेतलेले आणि थोडा क्रिस्पी भाजून घ्यायचा, जेणेकरून बटरमध्ये भाजला तर टेस्ट खूप छान लागते. तर असं एक साईडने आता भाजलं ना, तर त्याला अशी हलकीशी पलटी मारून घ्यायची, जेणेकरून आपला पाव मस्त असा क्रिस्पी आणि भाजीसोबत खायला एकदम परफेक्ट असं तयार होतं. तरी फायनली आपली पावभाजी तयार झालेली आहेत. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.